हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे भविष्यातून आलेल्या धाग्यांवर. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं आंबेगाव हे लहानसं गाव. डोंगर, दऱ्या, ओढे, सगळीकडे शांतता. पण त्या शांततेच्या मध्ये दोन व्यक्तींची कथा मात्र गावात वादळ निर्माण करत होती. आरव आणि दुर्योधन. आरव गावातील तरुण, शिकलेला, बुद्धिमान, मनमिळावू. लोक त्याला नायक म्हणत. गावासाठी तो रात्रंदिवस काम करणारा. दुर्योधन तो गावचा चतुर, चालाक, जिद्दी, पण लोकांच्या नजरेत खलनायक. कारण त्याच्या हातून अनेक चुका झाल्या होत्या. गावातील संघर्ष, भांडणे, जमिनीचे वाद. लोक म्हणायचे, आरव एक दिवस आला याला नक्की हरवेल. आणि तो दिवस आला. एका रात्री गावच्या शेजारील जंगलात आग लागली. सर्व लोक पळत होते, ओरडत होते. गावातील जलाशयाकडे जाणारा मार्ग अडवून ठेवला होता दुर्योधनने. तो मोठ्या दगडांनी रस्ता रोखून उभा. गावाची आग विझवायची असताना हे त्याने का केलं, कुणालाच कळत नव्हतं. आरव धावत तिकडे पोहोचला. दुर्योधन, हे काय करत आहेस? लोक मरत आहेत. दुर्योधन गांभीर्याने म्हणाला. त्यांना मरू दे. मला याच गावाचा तिरस्कार आहे. त्या क्षणी सर्व गावकऱ्यांनी समजलं, आज आरव आणि दुर्योधन यांच्यात मोठी टक्कर होणार आहे. आरवने रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधन त्याला आडवा आला. दोघेही जोरात भिडले. धक्का, ढकलाढकली, राग, ओरड, जणू दोन वेगळ्या वाटांनी चालणारे जीव. लोक दुरून पाहत होते. सगळ्यांना खात्री होती की आरव त्याला हरवेल. पण अचानक झुंज सुरू असताना दोघांच्या कपाळावर चमकदार रेषा उमटल्या. जणू कुणीतरी अदृश्य शक्ती तिथे उपस्थित होती. दोघांच्या डोळ्यात एकाच वेळी विचित्र प्रकाश फाकला आणि क्षणात दोघेही थबकले. दोघांना एकाच दृश्याची झलक दिसली. त्यांनी एका आधुनिक भविष्यकालीन प्रयोगशाळेत एका अनोळखी व्यक्तीला पाहिलं. तो स्क्रीनसमोर उभा होता आणि स्क्रीनवर आरव आणि दुर्योधन दोघांचे आयुष्य चालू होते, जसे एखाद्या बाहुल्यांच्या खेळाचे धागे. त्या व्यक्तीने हळू आवाजात म्हटलं, तुम्ही दोघे माझ्या प्रयोगाचा भाग आहात. तुमच्या भावना, निवडी, संघर्ष सगळं मी नियंत्रित केलं आहे. एक नायक आणि एक खलनायक निर्माण करून मानवाच्या भावनिक मर्यादा तपासण्यासाठी. आरव आणि दुर्योधन दोघेही हादरले. त्यांना जाणवलं, त्यांचे भांडण, राग, चुका यावर त्यांचे नियंत्रणच नव्हते. दृश्य संपलं. वास्तवात परतल्यावर दोघे एकमेकांकडे शांतपणे पाहत उभे राहिले. दुर्योधनच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. तो म्हणाला, आरव, मी खलनायक नव्हतो. मला तसं घडवलं गेलं. आरवच्या मनातला राग विरघळला. आपण दोघेही बाहुल्या होतो, पण आता आपण निवड करू शकतो. गावकरी अवाक होऊन सगळं पाहत होते. त्यांच्यासमोर दुर्योधन पहिल्यांदा शांत, असहाय आणि तुटलेला दिसत होता. रस्ता मोकळा करून आग विझवण्यासाठी लोक पुढे धावत गेले. दुर्योधन थकलेल्या स्वरात म्हणाला, मला शिक्षा दे. मी खूप चुका केल्या. आरवने त्याचा हात हलकेच धरला. चुका तू केल्या नाहीस, तुझ्याकडून करवून घेतल्या गेल्या. आणि आता आपल्याला आपल्या आयुष्याचा ताबा परत घ्यायचा आहे. तो त्याला माफ करतो, त्याला उभं करतो, त्याला परत मानवी प्रेमाचा, विश्वासाचा मार्ग दाखवतो. गावकरीही हळूहळू समजू लागतात. दुर्योधन त्यांच्यासोबत आग विझवायला धावतो. पहिल्यांदाच गावाने त्याला परक्यासारखे नाही तर माणूस म्हणून पाहिलं. सकाळी सूर्य उगवला तेव्हा गाव वाचलं होतं. आणि दोन माणसांचं आयुष्यही. आरव आणि दुर्योधन दोघेही त्या भविष्यकालीन व्यक्तीच्या नियंत्रणापासून मुक्त झाले होते. त्यांनी ठरवलं, आपण कोणाच्या धाग्यांवर चालणारे खेळणे नाही, आपण स्वतःचे निर्णय घेणारी माणसं आहोत.
दुर्योधन बदलला, गावासाठी काम करू लागला. लोकांनी त्याला स्वीकारायला सुरुवात केली. आरव त्याच्या पाठीशी उभा होता. एक नातं तयार झालं, विश्वासाचं, समजुतीचं आणि माणुसकीचं. लोकांना वाटत होतं नायक खलनायकाला हरवेल, पण खरं काय झालं? नायकाने खलनायकाला माफ केलं, वाचवलं. कारण दोघेही एका अदृश्य भविष्यकाळातील शक्तीचे शिकार होते आणि खरी जिंक नायकाची नव्हे तर माणुसकीची झाली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.